महाराष्ट्र के जलगांव जिले में कपास की बुआई के संबंध में सरकार ने एक महत्वपूर्ण सलाह दी है। सरकारी अधिकारियों के अनुसार किसानों को इस वर्ष कपास की बुआई 1 जून के बाद ही करने की सलाह दी गई है। जलगांव जिले के किसानों को कपास की बुआई 1 जून के बाद शुरू करने की सलाह दी गई है। पिछले साल की तरह सरकार ने बीज, खाद और रासायनिक स्प्रे की बिक्री 15 मई से शुरू की है, लेकिन बोंड आली कीट के प्रकोप से बचने के लिए बुआई में देरी की आवश्यकता है। किसानों को केवल अधिकृत विक्रेताओं से ही उत्पाद खरीदने की चेतावनी दी गई है और खरीदारी करते समय बिल लेना अनिवार्य किया गया है। सरकार किसानों के हित में गाइडलाइनों का पालन करने की अपील कर रही है। शासनाने काही परिपत्रक काढलेलं आहे त्यानुसार 15 मे पासून प्रत्येक बियाणे विक्रेत्याकडे हे शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी लागणारे बियाणे उपलब्ध होणार आहे। विशेष करून आपण कापूस बियाण्याच्या बाबतीत मागणी सुरुवातीला लवकर होतो त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण जरी बियाणं आपल्याला उपलब्ध झालं असेल तरी आपण 1 जून नंतरच लागवड करावी, जेणेकरून उन्हामुळे जो काही आपल्याला प्रादुर्भाव होणार आहे किंवा जनरेशनवर इफेक्ट होणार आहे, यासोबतच जो काही आपल्याला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यापासून आपल्याला आर्थिक नुकसान होणार नाही या अनुषंगाने विधेयकाच्या शिफारशीनुसार कृषी विभागाने 1 जून नंतरच लागवड करावी असे आवाहन केलेले आहे। तरी आपण सर्व शेतकरी तालुक्याचे शेतकरी सकारात्मक प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। यासोबतच आपणास कल्पना असेल की कुठलाही निविष्ठा घेताना म्हणजे बियाणं सोडून किंवा रासायनिक खत किंवा कीटकनाशक आपण लायसन होल्डर जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून फक्त बिल त्याला म्हणतो, बिना बिलाचं कुठलीही निविष्ठा खरेदी करू नये, जेणेकरून आपल्याला जी काही फसवणूक समस्याकडे होऊ शकते ती आपल्याला रोखता येईल। आणि फक्त बिल घेऊन जर आपल्याला निविष्ठामध्ये काही गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली किंवा भविष्यात काही अडचण निर्माण झाली तर आपल्याला तक्रार देखील करता येते आणि तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित कंपनीवर आपल्याला दावा देखील दाखल करता येतो। तरी मी सर्व शेतकऱ्यांना पुनश्च एकदा आवाहन करतो की आपण 1 जून नंतरच कापूस पिकाची लागवड करावी। यासोबतच कुठल्याही आपल्याला शेती विकत घेणार आहोत ते परवाना धारक विक्रेत्यांकडूनच फक्त बिलाची